नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांसाठी 1,19,80,000 रुपयांचा निधी मंजूर. महापरिनिर्वाण दिनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे दुकान बंद ठेवावी, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन. आणि आता बातम्या सविस्तर. 6 डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. अशातच अवघा देश दुःखाच्या सागरात बुडाला असताना दारूचे दुकान बिनधास्तपणे सुरू असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दारूचे दुकान बंद ठेवावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन येत्या 6 डिसेंबरला आहे. या दिवशी अख्ख्या देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येते, तर ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून त्यांना अभिवादन करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा सर्व तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान काही समाजकंटक दारूच्या नशेत राहत असून अनुचित घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 6 डिसेंबरला जिल्ह्यात सर्व दारूची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतामध्ये दुःखाचा शोकाकूळ असतो. मोठ्या प्रमाणात 6 डिसेंबरला सगळे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे देशभरातील लोक कॅन्डल मार्च, पुष्प अर्पण करण्यासाठी जातात. त्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंद ठेवून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे शांतता असला पाहिजे, कुठलेही नशापानी केलेले लोक किंवा दारूचे दुकानं बंद राहिले तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली अर्पण करून एक मोठा शोक संदेश देता येणार. दारूच्या दुकानमुळे मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमाला व्यत्यय किंवा दारू पिऊन गोंधळ घालणारे लोक मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून दारूचे दुकानं बंद करून महापरिनिर्वाण दिनाच्या बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 6 डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे दारूचे दुकान बंद करण्यात यावी अशी उलगुलान संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून सदर शिबिराला सुरुवात झाली असून सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत नवीन मतदारांना येथे नोंदणी करता येणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्ष पूर्ण होणार असलेल्या युवकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर शहरातील विविध 11 ठिकाणी मतदार नोंदणी शिबिर आयोजित केले गेले आहे. गुरुवारपासून या शिबिरांना सुरुवात झाली असून 5 डिसेंबर पर्यंत सदर शिबिर चालणार आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे नुकतेच वाडी येथे चंद्रमणी चौकातील समता सैनिक दलाच्या मैदानावर संविधान दिनाचे औचित्य साधून मंडई उत्सवानिमित्त भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय आझाद तिरंगा निशाणचे शाहीर निशांत सुखदेवे तर राष्ट्रीय खडी गंमत सफेद निशाणच्या शाहिरा शिवानी घोडके यांच्यात जंगी दुय्यम मुकाबला रंगला. त्यांनी आपल्या संपूर्ण पार्टीसह समाजात निर्माण झालेल्या अनेक कुप्रथावर प्रहार केला. सोबतच राष्ट्रसंत गाडगेबाबा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर समाज सुधारकांनी महिला शिक्षणावर भर देऊन समाजात वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी दिलेल्या क्रांतिकारी लढ्याचे ऐतिहासिक वर्णन उपस्थित जनतेसमोर मांडून जनजागृती केली. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, माजी उपसरपंच दिलीप मेंढे, भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर सहित इतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी आचल लोखंडे, नागपूर. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में। नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए
उनका दिल खाने बार बार ललचाए, जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे, साफ सफाई का विशेष ख्याल। तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग। हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर। हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286 8888822313। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। चंद्रपूर जिल्ह्याचे घुग्गुस येथून जवळच असलेल्या सिमेंट नगरच्या एसीसी कंपनीत लगत असलेल्या माउंट कार्मेल शाळेच्या जवळ एसीसी कंपनीने बनवलेले अवैध ॲश व कोल्ड डेपो तत्काळ हटवण्यात यावा अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनाची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अवैध कोल्ड डेपो संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी आधी शासनाने 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती, पण ही मुदत संपली असताना बरेच शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणी करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। या संदर्भातील अन्न नागरी पुरवठा विभागाचे अपर सचिव मिलिंद शेणॉय यांनी आदेश काढले आहेत। या जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 23-24 साठी जिल्हा पणन कार्यालयाकडून 176 केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले असून दिनांक 29 नोव्हेंबर अखेर 1,51,403 क्विंटलची 4,000 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली आहे। तसेच शेतकरी नाव नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर अखेर मुदत होती, त्यास शासनाने आजच मंजुरी देऊन सदर शेतकरी नोंदणीसाठी 31 डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या धानाची विक्री करण्यासाठी नजीकच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर त्यांचे बँकेचे पासबुक, आधार कार्ड, या वर्षीचा पीक पेरा असलेला उतारा घेऊन नाव नोंदणी करावी। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास कुटुंबियांना एकरकमी 20,000 रुपये अर्थसहाय्य केले जाते। चंद्रपूर जिल्ह्यातील 689 कुटुंबियांचे एप्रिल 2022 पासूनचे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गतचे प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित असल्याचे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 30 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन हा निधी तातडीने वितरित करण्याची विनंती केली होती। या संदर्भात मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून सतत पाठपुरावा केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1,19,80,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। सदर निधी उपलब्धतेच्या निर्णयामुळे प्रलंबित असलेल्या 689 कुटुंबियांपैकी प्राथमिकतेनुसार बहुतांश कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। उर्वरित निधीबद्दल देखील संबंधिताची सातत्याने पाठपुरावा करून जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। सदर निधीची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत लाभार्थींना कळवून वितरित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर।
प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।